या जगात 100पैकी 80 लोक त्यांना काय सर्टिफिकेट देतात याच्यावर आपलं जीवन जगतात. म्हणजे जर लोकांनी त्यांच्या कामाला किंवा त्यांना चांगलं म्हटलं तर सगळं कसं वा 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 वा, दिवस एकदम छान छान जातो. आणि त्याच लोकांनी जर त्यांना आणि त्यांच्या कामाला नावं ठेवले तर त्यांचा मूड ऑफ होतो, दिवस एकदम बेकार जातो, ते सगळं मनाला लावून घेतात, दुःखी होतात. पण लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी तुम्ही केली पाहिजे का? तर चला याच बाबतीचा एक धडा समुद्राकडून घेऊया. चला मग ऐकूया कहाणी. एके दिवशी एका महिलेने तिचा नवरा समुद्रात गमावला, म्हणजे तो समुद्रात बुडाला. तिने रडत रडत वाळूवर लिहिलं, समुद्र एक खुनी आहे. द ओशन इज अ मर्डरर. त्याच दिवशी एका मच्छीमारने त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम मासे पकडले. त्याने हसून वाळूवर लिहिलं, समुद्र माझा पुरवठादार आहे. द ओशन इज माय प्रोव्हायडर. त्याच दिवशी एका मुलाचे बूट समुद्राच्या लाटेत वाहून गेले. तो ओरडला आणि त्याने वाळूवर लिहिले, समुद्र एक चोर आहे. द ओशन इज अ थीफ. थोड्याच वेळानंतर एका म्हाताऱ्याला समुद्रकिनाऱ्यावर एक मोती सापडला. त्याने हसून वाळूवर लिहिले, समुद्र खूप उदार आहे. द ओशन इज जेनरस. एकच समुद्र, 4 लोक, 4 कहाण्या, 4 मते आणि मग एक मोठी लाट आली आणि वाळूवर लिहिलेलं सर्व पुसून टाकलं. लोक तुमच्याबद्दल जे बोलतात ते कधीच तुमच्याबद्दल नसतं. वास्तविकतात ते तुमच्याकडून काय मिळवतात आणि काय गमावतात याबद्दल असतं. जसं समुद्र, म्हाताऱ्यांनी आणि त्या मासेमारांनी समुद्राकडनं मिळवलं म्हणून त्यांनी त्याला पुरवठादार आणि उदार म्हटलं. तसंच त्या बाईनी आणि त्या मुलांनी समुद्रात आपलं काही गमावलं म्हणून त्यांनी त्याला खुनी व चोर म्हटलं. पण समुद्राला याचा काही फरक पडत नाही. तो आपल्यामध्ये मस्त असतो आणि वाहत असतो. तसंच लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात, काय बोलतात याचा विचार न करता आपले कामं करा आणि आपलं जीवन जगा. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.